बोलताय? चल, मी तुझी जास्त परीक्षा नाही बघणार. प्रियंका साहेब, मी तिथेच पाळत ठेवून आहे. प्रियंका अजून इकडे आलीच नाही. अहो, हेच पैसे मी माझ्या सुनेचे दागिने गहाण ठेवून आणले. हर्षवर्धनकडून झालेल्या अन्यायाचा सूड उगवायचा. नवरा एक वेळा जेवायला येतो घरी, तेवढंही जड करू नका तुम्ही. बाहेर लोक जगू देत नाहीत, घरात तू. मी खरंच तुझ्यावर चिडलो नव्हतो. या इतर सगळ्या गोष्टींमुळे खूप वैतागलो होतो. हॅलो, कसा आहेस हर्ष? प्रियंका, प्रियंका कुठे आहेस तू? सिली क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर मी तुला देईन असं वाटलं तुला? हे बघ प्रियंका, खूप मोठी चूक केली आहेस तू. तुला काय वाटलं माझ्या तावडीतून सुटली तर वाचलीस? नाही प्रियंका, तू जिथे असशील तिथून शोधून काढीन मी तुला. मग शोध. अडवलंय कोणी तुला? आपल्यात हा पाठशिवणीचा खेळ सुरू व्हावा म्हणूनच तर फोन केलाय मी तुला. हर्ष, मी तुला ओपन चॅलेंज करते. तुझ्याजवळ असलेली सगळी ताकद लावून मला शोधण्याचा प्रयत्न कर. पण लक्षात ठेव, तुझ्याजवळ वेळ फार कमी आहे. कारण लवकरच मी धनाजीराव मानेंना भेटणार आहे. आणि एकदा का मी त्यांना भेटले की मग पळण्याची वेळ तुझ्यावर येणार. कळलं? हे बघ प्रियंका, तू वाचू शकणार नाहीयेस. तू त्या मुरलीला मूर्ख बनवू शकतेस, पण मला नाही. मी तुला शोधून काढीन. मारशील मला? हो, वेळ पडली तर तेही करेन. फंटास्टिक. तुझ्या या धमक्यांना भीक घालत नाही मी हर्ष. मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. मेले तरी चालेल मला. बट यू नो व्हॉट हर्ष, एकटे नाही मरणार. मेले तर तुला घेऊ. आफ्टर ऑल आय लव्ह यू हर्ष. जिएंगे तो साथ साथ, मरेंगे तो भी साथ साथ. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोल बोल, पटकन बोल. काल तुम्ही त्या स्टे ऑर्डर विषयी बोललात. तशी जर ती आली तर मग आपल्या प्रोजेक्टचं काय? आणि जर प्रोजेक्ट अर्धवट राहिलं तर मग बाबांची शाळा. चुकलं बाई माझं, चुकलं. हा, चुकलं माझं. कुठून या गाडरड्या डोक्यात तो विचार आला शाळेची जागा गहाण टाकायचा? कुठनं दुर्बुद्धी झाली मला आणि तो विचार मी तुझ्याकडे बोलून दाखवला. चुकलं माझं, चुकलं. मला नको कोणाचे उपकार, नको मला ती शाळा बिळा काही. मी तुला ते पेपर्स आणून देतो, ते परत देऊन टाक त्यांना, ठीक आहे? तसं नाही म्हटलं मी. नाही, तसंच आहे. म्हटलं नाहीस तरी तुझ्या मनात तेच आहे. तुझ्या मनात तेच आहे. हे बघ, तुला असं वाटतंय की तुझ्या बाबांची शाळा मी हडपणार, त्यांचे पैसे, ती जागा, ते पेपर्स मी काही परत देणार नाही, असं वाटतंय तुला? असं काही नाहीये. तसंच आहे. जीवाच्या अखांताने मी तुला समजावून सांगितलं की तुझ्या बाबांच्या शाळेला मी काहीही होऊ देणार नाही, अजिबात धक्का सुद्धा लागू देणार नाही. पण तुझा विश्वास नाही माझ्यावर. तुला मी काल कुठून सांगितलं की स्टे ऑर्डर आलीये, अजून स्टे नाही आलेला, आणि आला तरी तो उठेल. पण तुझा अविश्वास आहे माझ्यावर. नाही, नकोच मला ती कटकट, नकोच. ते पेपर्स मी परत देऊन टाकतो, तू ते देऊन टाक त्यांना परत. असंही ते लोन मी अजून उचललं नाहीये बँकेतनं, ते मी लोन कॅन्सल करून टाकतो. मला ते प्रोजेक्ट नको, ती बंद करून टाकतो सगळं. ती शाळा बाबांची, बाबांची शाळा, बाबांची शाळा नको. नका असं म्हणू. मी फक्त मला शंका आली म्हणून मी विचारून दाखवलं, बाकी काही नाही हो. मी जीव देईन, मी जीव. पण तुझ्या बाबांच्या शाळेला धक्का सुद्धा लागू देणार नाही, मी तुला एकदाच सांगतोय. मला माहिती आहे मला तुमची खूप इमोशनल अटॅचमेंट आहे त्या शाळेशी. आणि तुम्ही जरी मला पाषाण हृदय समजत असलात ना, तरी मला लोकांच्या भावनांची किंमत आहे. मी तुमच्या भावना दुखावणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मी चुकले, मी पुन्हा असं बोलणार नाही, कधीही बोलणार नाही मी असं. सॉरी, खूप टेन्शन्स आहे डोक्याला. समजून घे तू मला, प्लीज. असं नको बोलूस. मी तुला वचन देतो, काही होणार नाही तुमच्या शाळेच्या जागी. ठीक आहे, मी नाही बोलणार. पर त्या
स्नेहाला फोन कर आणि तिला सांग की ती प्रियांका घरी येऊन काहीतरी उलटं सुलटं सांगेल, धनाजी काकांना भेटेल, तिला घरात पाऊल सुद्धा टाकू देऊ नको म्हणावं. मी कसं सांगणार मग मी सांगणार, मी सांगू की ऐकेल माझं? हा, हे बघ, आपण सांगायचं काम करायचं, कर्तव्य करायचं. आपण ऐकलं नाही ऐकलं पुढचं पुढे. प्लीज सांग, प्लीज एवढे उपकार कर माझ्यावर, प्लीज विनंती करतोय मी तुला. नागपूरपर्यंत तर येऊन पोचले, पण आता त्या धनाजीरावांच्या घरी कसं पोचायचं तेच कळत नाहीये. हर्षने तिथे त्याची कुत्री पाळतीवर ठेवलेली असणार आहेत. मी तिथे जाण्या अगोदरच ते माझ्यावर हल्ला करतील. पण धनाजीरावांकडे तर मला जावंच लागेल. कसं? जी बाईसाहेब. बाबांना चहा दिलात? हो, गेलो होतो चहा घेऊन, पण ती दार उघडायच तयार नाहीत. चांगल्या 3-4 वेळा हाका मारल्या मी, पण ती दार उघडतच नाहीत. बरं, ते औषध घेऊन झोपले असतील आणि मुंबईहून आल्यावर तसे थकले आहेत ते. एक काम करा, त्यांना उठवू नका आता, मी स्वतःच उठवेन नंतर. चालेल बाईसाहेब. त्याचं आणि हवालदार साहेब. काय मॅडम? माझी प्लीज थोडी मदत कराल का? सांगा, काय मदत करू? धनाजीराव माने आहेत ना, त्यांचा पत्ता जरा सांगाल का तुम्ही? म्हणजे कशाला हो? मी आता जस्ट अमेरिकेवरून आली आहे ना, त्यांची नातेवाईक आहे, तर त्यांना भेटायचं होतं. कधीपासून त्यांचं घर शोधते सापडतच नाहीये, तर प्लीज मला सांगा. सांगणार नाही. अहो, घेऊनच चलतो ना तुम्हाला तिथपर्यंत. आम्ही तर त्याच बाजूला चाललोय. हो, थँक्यू सो मच. ए, ग्लास घे रे. चला मॅडम, गाडी तिकडच आहे, चला. ताईसाहेब, बाहेर कोणतरी मॅडम तुम्हाला भेटायला आले आहेत. कोण मॅडम? ते माहित नाही, पण त्यांच्याबरोबर 2 हवालदार आहेत. हवालदार? हो. बरं ठीक आहे, तुम्ही जा, मी बघते. बरोबर. येस. नेहा, मला ओळखलंस ना? हो, पण हे अहो, यांना तुमचं घर सापडत नव्हतं म्हणून इथवर घेऊन आलो. आता सापडलं ना? या. चल रे. काय काम आहे? सांगते. आधी मला बसायला तर सांगशील? काम काय? मला धनाजी काकांना भेटायचं. ते आता कुणालाही भेटू शकत नाहीत. का? ते आत्ताच मुंबईहून परतलेत, दमून झोपलेत. तेव्हा सध्या तरी कुणीही त्यांना डिस्टर्ब केलेलं मला आवडणार नाही. माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. कितीही महत्त्वाचं काम असलं तरीही
आय थिंक नेहा तुला माहीत नसेल, मी शार्दूलची मैत्रीण आणि मी शार्दूलची बायको, या घरची सून. नेहा प्लीज प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. शार्दूलचा ऍक्सिडेंट कसा झाला, त्यावेळी काय झालं होतं, या बाबतीत माझ्याकडे खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जी मला धनाजी काकांना द्यायची. प्लीज. 7 वर्षापूर्वी घडून गेलेल्या घटनेविषयी तुला आत्ता सांगायचंय का? इतके दिवस कुठे होतेस तू, आणि आज अचानक तुला त्याविषयी सांगावंसं वाटतंय? मी एका प्रॉब्लेममध्ये फसले होते. फॉरगेट इट. हे बघ, मी खूप जेन्युइनली बोलते. माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे. मला नाही वाटत. त्यांचा आराम जास्त महत्त्वाचा वाटतो मला. ठीक आहे, मग त्यांचा आराम होईपर्यंत मी इथेच थांबते. ते उठले की त्यांना सांग मला त्यांच्याशी बोलायचं. ते शक्य नाहीये. का? कारण हे माझं घर आहे आणि इथे कुणी किती वेळ थांबायचं हे ठरवण्याचा हक्क मला आहे. आणि तू इथे थांबावंस असं नाही वाटत मला. हे बघ नेहा, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. तू खूप मोठी चूक करतेस. हे बघ प्रियंका, काय चूक काय बरोबर हे मला चांगलं कळतं. ते तू मला शिकवण्याची गरज नाहीयेस. तू त्यांना भेटूही शकत नाहीस आणि इथे थांबूही शकत नाहीस. प्लीज प्रियंका प्लीज. ओके. हे माझं कार्ड. ते उठले की प्लीज त्यांना दे. माझं त्यांच्याकडे अर्जंट काम, त्यांना फोन करायला सांग. सरदारनगर झोपडपट्टीची जागा विकत घेणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हर्षवर्धन भोसलेच आहे. काय? येस सर. त्या जागी तो एक रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स सुरू करतोय, पण सध्या तरी त्यावर स्टे आलाय. अच्छा, म्हणजे ज्या जागेवर आपण डोळा ठेवून होतो ती जागा ऑलरेडी हर्षवर्धन भोसलेने मिळवली आहे. पण जागा मिळवणं इतकं सोपं नव्हतं कार्तिक. कसं काय पॉसिबल केलं त्याने? भाईजान सर, त्या हर्षवर्धन भोसलेनी भाईजानशी हातमिळवणी केली आणि आपला हेतू साध्य करून घेतलाय. व्हेरी क्लेवर. आणि सर, भाईजानच्या इच्छेखातर त्या प्रोजेक्टमधले काही फ्लॅट्स तो झोपडपट्टीतल्या गोरगरीब लोकांनाच देणार आहे. मुळात हे प्रोजेक्टच त्यांनी लो इन्कम ग्रुपला समोर ठेवून करायचं ठरवलंय. आणि सर, या प्रोजेक्टमधल्या काही भागाचं एक मिनिट कार्तिक. काय सर? समजा आपणही असंच केलं तर? म्हणजे सर, म्हणजे शारदा राजेंच्या जागेवर त्यांना गोरगरीब लोकांसाठी घरं बांधून द्यायची. समजा ती घरं आपण बांधून दिली तर? पण सर, यात आपला काय फायदा? सांगतो ना कार्तिक. शारदा राजेंची जागा आहे, त्यातल्या काही जागेवर आपण गोरगरीब लोकांसाठी फ्लॅट बांधून द्यायचे आणि उरलेल्या जागेवर आपलं टॉवर उभं करायचं. लोकेशन इतकं सॉलिड आहे कार्तिक की टॉवरच्या किमतीतच आपले पैसे वसूल होतील. शिवाय हर्षवर्धनच्या प्रोजेक्टपेक्षा आपण कमी किमतीत जर फ्लॅट विकले तर त्याच्या प्रोजेक्टची पूर्णतः वाट लागेल. कशी आयडिया? इट्स फंटास्टिक सर. म्हणजे एक तीर दोन निशाणे, राईट? आता आपल्याला वेळ घालवायला नको कार्तिक. ताबडतोब तू शारदा राजेंना कॉन्टॅक्ट कर आणि मीटिंग अरेंज कर. सर, मी फोन करण्यापेक्षा जर तुम्हीच फोन केला तर जास्त बरं होईल. ठीक आहे,
मी फोन करून अपॉइंटमेंट घेतो, तू बाकीची तयारी कर. ओके सर. माझे दागिने कुठे? हॅलो हॅलो सावरीताई, नेहा बोलते. हां बोल नेहा. सावरीताई, तू मला फोन करून जे काही सांगितलं होतंस तसंच झालंय. म्हणजे तुझा अंदाज खरा ठरला. प्रियंका घरी आली होती मला भेटायला. काय? हो, तिला बाबांना भेटायचं होतं. आणि महाबळेश्वरला जो शार्दूलचा ॲक्सिडेंट झाला होता त्याबद्दल काहीतरी सांगायचं होतं. मग काय? तू मला आधीच सांगितलं होतंस, त्यामुळे मी नाही भेटू दिलं त्यांना. ती बाबांना भेटणार, त्यांना नको नको ते सांगणार. आधीच त्यांना बरं नाहीये. उगाच या सगळ्या गोष्टींचं ते टेन्शन घेते. हवंय कशाला विकतचं दुखणं. तिला सांगितलं मी, तू जा इथून. ती गेली, पण जाताना तिचा नंबर देऊन गेली. मला वाटतं सावरीताई, याचा अर्थ ती पुन्हा बाबांना भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. पण तू घाबरू नकोस, मी तसं काहीही होऊ देणार नाही. मला वाटतं नेहा, धनाजी काकांना भेटू दे तिला एकदा. कारण ती किती पाण्यात आहे याचा अंदाज त्यांना आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे त्यांचं त्यानं ठरवू देत ना. पण मी सांगितल्याप्रमाणे तू वागलीस त्याबद्दल थँक्स. सावरीताई, अगं थँक्स काय त्यात? उलट मीच तुझे आभार मानायला पाहिजेत. तू हे सगळं आधीच सांगितलंस मला. ते तर माझं कर्तव्यच होतं. बरं, बाकी कशी आहेस आणि बाळ कसं आहे? सगळे छान आहेत. अच्छा, बरं मग नंतर करते फोन. हां, अच्छा, बाय. बाई 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 बाई, अगं काय ग हा पसारा? काय करतेस काय? आई, माझे दागिने सापडत नाहीये. तो कुठे? दागिने सापडत नाही? अगं कुठं ठेवले होते? इथेच ठेवले होते. हो, मी इथेच होते ना, पण नाही मिळत आहेत. मी खूप शोधले. तुम्ही बघितलेत का? हो, वा, छान. आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. देवा देवा, अरे का असं निष्ठुरासारखा वागतोयस रे माझ्याशी? आधीच्या घरातल्या लोकांनी काय कमी फोन लावलेत मला? त्यात आता आणखी याची भर. देवा देवा, उचल रे बाबा. मला स्वतःच्याच घरात मला चोर ठरवताय. आई, तुम्ही मी असं कुठे म्हटलं? अगं म्हटलं नाहीस, पण मनात तेच आहे ना तुझ्या. नाही हो. म्हणजे तुझे दागिने मला सापडून सुद्धा मी तुला देत नाही असंच म्हणायचं आहे ना तुला? देवा देवा, का असं निष्ठुरासारखा वागतोयस रे माझ्याशी? उचल रे बाबा, उचल मला लवकर, म्हणजे सुटेल मी या त्रासातून एकदाची. आई, अहो तुम्ही. अगं मी तुझ्या समोर हात जोडते ग. मी नाही घेतले तुझे दागिने. हे बघ, आणि तुला तसा संशय येत असेल ना तर तू मला या घरातून हाकलून लाव, माझा जीव घे. पण मी घेतले नाहीत ग तुझे दागिने. मी हात जोडते तुझ्या समोर, हात जोडते. पण भलता सलता आरोप करू नकोस हो माझ्यावर. हाय हर्ष, कसा आहेस? प्रियंका, कुठेस तू? धनाजीराव मानेंच्या घरी गेले होते. काय? आत्ताच जस्ट त्यांच्या घरातूनच परत येते. लगेच तुला फोन लावला. इनफॅक्ट हेच सांगायला तुला फोन केला. हर्ष, तुझ्या प्रेमाखातर जी गोष्ट मी एवढे दिवस माझ्या मनात ठेवली होती ना, ती एकदाची त्यांनाच सांगितली. का बरं वाटतंय म्हणून सांगू. मनावर असं खूप मोठं ओझं असतं ना,
ते एकदम असं हलकं झाल्यासारखं वाटतंय. एवढ्या दिवस आपण आपल्या मनात काहीतरी काहीतरी एकदम साचून ठेवतो आणि ते सांगितल्यानंतर कसं मोकळं मोकळं वाटतं ना तसं. पण तुझा कंप्लीट बँड वाजला असेल ना हे ऐकून. पायाखालची जमीन सरकली असेल. सॉलिड फसलायस तू हर्ष, सॉलिड फसलायस. प्रियंका तू तू हे बरं केलं नाहीस. तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू कुणालाही काही सांगणार नाही म्हणून. प्रॉमिस माय फुट. 6 महिने मला एखाद्या कैद्यासारखं डांबून ठेवलं असतं त्या जंगलात एकटीला. तेव्हा लाज नाही वाटली तुला. आणि मी दिलेलं प्रॉमिस मात्र मी पाळायला हवं अशी अपेक्षा ठेवतोस तू. धनाजीराव माने आता तुला सोडणार नाही. यु नो, मी जेव्हा त्यांना ही गोष्ट सांगितली ना तेव्हा त्यांचा चेहरा ना बघण्यासारखा झाला होता. रागाने त्यांचा चेहरा लाल झाला होता. तुला तर ते जिवंत सोडणार नाहीच असं म्हणत होते. यू फिनिश्ड हर्ष. टेक केअर. आता तर मी फक्त खोटच सांगितलंय त्याला, तरी त्याची ही हालत झाली. उद्या जेव्हा मी खरंच धनाजीरावांना सगळं सांगेन तेव्हा काय होईल त्याचं. प्रियंका, यू ग्रेट, सिम्पली ग्रेट.